घ्या ताई. चल बोल. हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी ताकत. अरे बोल मेरी बहना, अरे बोल मेरी बहना, अरे इस शासन पे, अरे इस शासन पे, अरे ताली बजा के, अरे ताली बजा के, अरे ताली बजा के, अरे ताली बजा के, अरे इस शासन पे, अरे इस शासन पे, अरे जोर शोर से, अरे जोर शोर से, अरे इस शासन पे, अरे इस शासन पे, अरे जोर शोर से, अरे ताली बजा के, अरे ताली बजा के, अरे ताली बजा के, अरे डंडा लेके. माया परमेश्वर, महाराष्ट्र राज्य संयुक्त संघर्ष समिती या समितीमध्ये नागपूरहून गाडेसाहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. तसेच आपले मापले संजय मापले साहेब अमरावतीहून उपस्थित आहेत. आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या रायगडच्या, रत्नागिरीच्या, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर ह्या सगळ्या जिल्ह्यात, बीड वगैरे ह्या सर्व जिल्ह्यातले लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या प्रतिनिधींचा धरणा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे या ठिकाणी की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, त्यांच्या कामाची नोंद घेण्यात यावी आणि त्यांना 8 तासाची ड्युटी देण्यात यावी. ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे की महागाई भत्त्यानुसार त्यांचं जे मानधन आहे ते महागाई भत्त्याला जोडून देण्यात यावं. तिसरी मागणी आहे की आम्हाला 18 ते 25 हजार वेतन, किमान वेतन कायद्यानुसार 6वे पे कमिशन होतं, 7वं पे कमिशन होतं, त्या कमिशननुसार ठराव करण्यात आला होता. त्या ठरावानुसार आम्हाला पे कमिशन म्हणजे त्या कमिशननी ठरवून दिलेले 18 ते 26-25 हजार त्याप्रमाणे आम्हाला मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की 1975 सालापासून आम्ही काम करतो, तर त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन दिली जात नाही. तर 14 सालाला आम्हाला 1,75,000 त्याप्रमाणे आम्हाला सेवानिवृत्ती वेतन देण्यात आलं. अहो ते 4-4, 5-5 वर्ष त्या महिला मृत्यू पावलेल्या काही ठिकाणी त्यांना अजून मिळालेलं नाही. तिसरी मागणी अशी आहे की आम्ही काम करतो, भरती होत असताना, आमची नियुक्ती होत असताना निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित, त्याचबरोबर प्रौढ कुमारिका आणि काय म्हणतात ना बिलो. अध्यक्ष अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटना अमरावती. ताईंनी अनेक विषय या ठिकाणी मांडलेत, ते विषय मी मांडणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की आता 28 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा संप सुरू असतानाही सरकारला जाग का येत नाही? याचा अर्थ असा आहे की सरकारला अंगणवाडीच्या प्रश्नाशी काहीही घेणे देणे नाही. आणि प्रामाणिकपणे सांगतो, यावेळेस जर यांचं मानधन वाढलं नाही तर हे सगळे अंगणवाडीचे लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अंगणवाडी सेविकेला, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस किमान वेतन कायद्यानुसार 2012 अहवालिया कमिटीचा जो अहवाल आला होता, त्या अहवालाने म्हटलं होतं की 600 रुपये रोज एका कुटुंबाचा खर्च लागतो. 600 रुपये रोजाचा अहवालिया कमिटी म्हणते. आणि जर 600 रुपये एका कुटुंबाचा खर्च असेल तर मग 6,600 गुणिले 30 पकडले तर 18,000 होतात. म्हणजे 18,000 किमान मानधन पाहिजेच.
ही भूमिका सरकारने आता तरी घेतली पाहिजे आणि म्हणून हा संप आमचा सुरू आहे. आणि आता सरकारला जाग आली पाहिजे. झोपेचं सोंग सोडा आणि निदान अंगणवाडी सेविकेकरता, आपल्या बहिणीकरता, आपल्या आईकरता, आपल्या आईकरता, मातेकरता तुम्ही जागा व्हा अशी विनंती करतो. धन्यवाद. कोण आहे? एक मिनिट. हां बोला सर. आज कृती समितीतर्फे जो संप इथे पुकारलेला आहे अंगणवाडी सेविकांसाठी, तिथं आजच्या आमचा पहिला इशारा आहे सरकारला. आमची 6 डिसेंबरला बैठक झाली होती. त्यानंतर माननीय मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. सर्व प्रश्न प्रोसेसमध्ये आहे म्हणतात. तर ह्या प्रोसेसला किती दिवस लागतील? आता जेव्हा नागपुरी अधिवेशन झालं तिथे ताईंची भेट घेतल्यानंतर त्यांनी आढावा बैठकीचं सुरुवात केलं होतं. अजूनही ती आढावा बैठक झालेली नाही. त्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत या अतिशय गरीब घरातून आलेल्या आहेत. आर्थिक परिस्थिती डाऊन असते. त्यातल्या परिस्थितीतून या आलेल्या महिलांच्या उत्थानासाठी सरकारने ही ठोस पावले उचलायला पाहिजे. त्यांचा माफक अधिकार आहे, संविधानानं दिलेला अधिकार आहे की किमान वेतन हे मिळालं पाहिजे. आणि 7व्या वेतन आयोगानुसार मंजू जगताप, चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. आमच्या फक्त जास्त मागण्या नाही. आम्हाला फक्त पेन्शन आणि वेतन एवढंच लागू करावं एवढीच आमची मागणी. साहेब, कर्मचारी कल्याण महासंघ विभागीय अध्यक्ष पुणे. मला सरकारला हे सांगायचं आहे की ज्या तमाम अंगणवाडी सेविका यापूर्वी निवृत्त झाल्या अशा 3000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 1 लाख रुपये मानधन प्रलंबित आहे, ते तात्काळ अदा करावे. ज्या म्हणजे अंगणवाडी भरती करताना शिक्षणाची अट फक्त 10 वर्ग ठेवावी. त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना डिग्री किंवा वयाची अट ठेवण्यात येऊ नये एवढं